त्यांचंही आयोजन कालच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिलं, खूप छान. दादांची उपस्थिती. दादा आपलं सरचे स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊयात. मॅच तुम्ही पाहताय. एका बाजूला ज्या खेळाडूची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर केली जाते असा पृथ्वी यादव एका बाजूला दाखल होताना पाहायला मिळतोय. त्याच्या साथीला बॅटिंगसाठी याच टीमकडून खेळा प्रमोद आहे. प्रमोदनं फटका खेळलाय. यावेळेस पाहिलं तर धावा मिळणार आहेत. 4 चौकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पहिली तर जाऊन पोहोचणार आहे 5 या आकड्यावरती. 5 धावा. एक चांगले मॅच तुमच्या समोर. जरूर यानंतर टीम तयार राहा. आम्ही जरूर कॉल देतोय. श्री 11 काळगाव टीम, रेणुका देवी स्पोर्ट्स आपणही तयार राहा. त्यानंतर ई गटामध्ये मानेडगर संघ, गोशिरवाडी टीम आपण तयार राहा. त्यानंतर गावडेवाडी टीम, शेवगर्जना, मिरासवाडी. मजा येईल भाई 5व्या लॉट्समध्ये. मातबर संघ, पाटण तालुका क्रिकेटमधले. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ जरूर पूर्ण झालाय. पलकावरती धावा 5 आहेत. 5 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 6 धावा. मुकादम चषक. बॉलर निघालाय पुढचा बॉल घेऊन. यावेळेचा बॉल हवेमध्ये आहे. फसलाय. कॅच पकडली जाईल का? कॉल तर दिलाय, नाही पकडली आहे. तोपर्यंत 1 धाव मिळेल या बॉलवरती. याची नोंद घ्या. टीमच्या टोटल मध्ये आम्ही 1 रन ऍड करतोय. पलक पुढे सरकणार आहे. 7चा आकडा गाठेल. 7 धावा. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचे 2 चेंडू कशा पद्धतीने खेळले जातील हेही पाहावं लागेल. एका बाजूला या टीम कडून तुम्ही प्रमोदला पाहताय स्ट्राईक एंडला. तो सध्या 3 बॉल 6 वरती बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला पृथ्वीराज यादव. हा खरा भाग आहे या पाटण टेनिस क्रिकेटचा. याही खेळाडूची चर्चा प्रत्येकाने कित्येक वेळा पाहिली आहे. तो सध्या लॉन्च स्ट्राईक एंडला शांत उभा आहे. बॉलर निघाला. यावेळेसचा बॉल हवेमध्ये आहे. सीमा पार होईल. 6 धाबा मिळतील या बॉलवरती. 6 धाबा आम्ही टीमच्या टोटल मध्ये ऍड करतोय. पलक पुढे सरकणार आहे. पलकावरती आता धावा लागतील. दुहेरी आकड्यामध्ये 13 रन तुम्हाला पाहायला मिळतात. सौरभ गोलंदाजी मार्क वरती आहे. हा एक महत्वाचा गोलंदाज या टीमचा. मराठा शिरळ टीम कडून गोलंदाजी करतोय पहिल्या ओव्हर मध्ये. या बॅटचा बॉल नो बॉल आहे. नो प्लस धाबा किती मिळणार आहेत? 1 मिळवली आहे. दुसरीसाठी कॉल दिलाय. 2 धाबा म्हणजे आत्ताच्या 3 रन टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या जातील. आणि या 3 धाब्याने पलक 16चा आकडा गाठते. 16 धाबा. भवानीनगर सळबे टीमला तुम्ही पाहताय. पाटण तालुका प्रत्येक खेळाडूला एकत्र आणलं जातं. शिवाजी यादव बॉस, पाटण तालुका विद्यमान अध्यक्ष यांच्या माध्यमातून त्यांचंही कौतुक करावं लागेलच. या बॅटचा बॉल खेळला हलक्या हातानं. पृथ्वी धावतोय. दुसऱ्या बाजूला प्रमोद देखील धावतोय. 1 रन मिळाली आहे. दुसरीसाठी कॉल दिलाय का? नाहीये. थांबवलंय. 1 रनवरती थांबावं लागेल. 1च धाव. टीमची टोटल आता जाऊन पोहोचणार आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस पलकावरती धावा 17 आहेत. 17 रन तुम्हाला पाहायला मिळतील धाव पलकावरती. एक रोमांचक मॅच. मराठा शिरळ याही टीमकडे आपण पाहिलं तर बॅटिंग लाईनअप चांगला आहे. जर चर्चा करावी लागेल, जर विचार केला तर सुनील सूर्यवंशीची या टीमचा बक्कासूर, त्याचाही दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला खेळ पाहायला मिळेल. बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? बॉलर नेम या बेटचा बॉल स्क्वेअर कटचा. धावा 4 मिळतील. नयनला तुम्ही पाहताय बॉलिंग साठी ओव्हर क्रमांक 2 मध्ये. त्याची गोलंदाजी. पहिल्याच बॉलवरती चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 धावा. 21 धावा तुम्हाला पलकावरती पाहायला मिळतात. 1.1 चा खेळ पूर्ण झाला. बॉलर निघालाय.
पुढचा बॉल घेऊन तडाखा दिलाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडं उचलून फेकून दिला जाईल. धाबा 6 टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या जातील. 27 धाबा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. 27 27 रन स्कोर कार्ड वरती आहेत. या मॅच मध्ये कौतुक करावं लागेल. चांगला चेंडू शांत ठेवलाय. चांगली मॅच प्रमोदच्या माध्यमातून. आतापर्यंत आपल्या टीमसाठी 9 बॉल 25 बॅटिंग राहिली आहे. तुझं कौतुक करेन. 27 रन 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल हवेमध्ये आहे, बाउंड्री लाईन कडे चाललाय. पार होईल का? या मॅच मध्ये पाहिलं तर सीमा पार होईल. धाबा मिळतील 6. टीम जाऊन पोहोचणार आहे 33 धावा येत आहेत. धाबा थांबत नाहीयेत. 4 चेंडूचा खेळ झालाय पूर्ण. 2 बाकी आहेत. ओढ मॅच भवानीनगर सळवे टीमच्या माध्यमातून. या बॅटचा बॉल आडव्या बॅटनं हलक्या हाताने केला. फिल्डर येणार आहे. स्टॉप केला जाईल का? नाहीये, चुकी केली आहे. धाबा यावेळी 4 मिळतील. टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करतोय. फलक पुढे सरकणार आहे, जाऊन पोहोचेल. आपण पाहिलं तर 37चा आकडा गाठेल. 37 धाबा पलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. एक लास्ट बॉल ओव्हर क्रमांक 2चा. बॉलर निघालाय. पुढचा बॉल घेऊन यावेळेचा बॉल सेरा बॅटनं खेळलाय. एकाच रनवरती थांबावं लागेल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पलकावरती धावा आहेत 38. आतापर्यंत या मॅच मध्ये पृथ्वीराज यादव नॉन स्ट्राइक एंडला उभा आहे. आणि हेच तर मराठा शिरळ टीम साठी चांगली गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा पृथ्वीराज नॉन स्ट्राइक एंडला थांबलाय तेव्हा धाबा देखील थांबताना प्रत्येकाने पाहिलंय. पृथ्वी स्ट्राईकला आला की धाबा येतात. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रमोद देखील थांबायला तयार नाहीये. तो 12 बॉल आतापर्यंत 36 वरती बॅटिंग करतोय. 2 ओव्हरचा खेळ संपताय. 38 धावा धाव पलकावरती आहेत भवानीनगर सळवे टीम. दुसऱ्या बाजूला आता कोण येईल? ओव्हर क्रमांक 3 मध्ये गणेश आलेत. मराठा शिरळ टीम कडून पहिला चेंडू हाताला जाईल. पहिला चेंडू हवेमध्ये खेचलाय. धावा किती मिळणार आहेत? 6 रन या बॉल वरती ऍड करतोय. 6 धावा. चांगली मॅच. ओव्हर क्रमांक 3च्या पहिल्या चेंडूवरती 44 धावा आता तुम्हाला पाहायला मिळतील. 42 धावा आहेत. सॉरी 44 आहेत. वैयक्तिक 42 वरती बॅटिंग चालू आहे या मॅच मध्ये प्रमोदची. या स्पर्धेमधली पहिली 50 येईल का? या बेटचा बॉल खेळलाय हवेमध्ये. याही बॉल वरती 6 धावा. हिरव्या बाबळीचा हिरवा पाला. प्रमोद सांगेल मैं झुकेगा नहीं साला. आणखीन एक प्रमोदच्या बॅट मधून 6 धावा. वैयक्तिक 48 वरती घेतोय. पहिली 50 येईल का या स्पर्धेमधील? मुकादम चषक 2026 मधील. या बॅटचा बॉल आडव्या बॅटनं या स्पर्धेमधली पहिली 50 बॅट वरती करायची आहे. आयुष्याच्या आणि क्रिकेटच्या रणांगणामध्ये कोणी हारत नसतो. जो थांबतो तो हारतो आणि जो चालत राहतो तो कधीच हारत नाही. वा वा वा. प्रमोद साठी टाळ्या वाजायला हव्यात. 16 बॉल 52 वरती बॅटिंग या खेळाडूची तुम्हाला पाहायला मिळतीये. ओढ बॅटिंग लालजाबाब. स्लोअर होता. फुल टॉस होता. फुल टॉल वसूल केला जातोय. आणखीन एक चांगला फटका. 6 धावा. टीमची टोटल 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. एक लास्ट बॉल 1 टू गो. ओव्हर क्रमांक 3चा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चांगली मॅच. वा. फटका खेळलाय. धावतायत. 1 रन मिळाले. दुसरीसाठी कॉल दिला जाईल का? कारण लास्ट बॉल आहे. कॉल दिलाय. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 62 रन.
62. जिंकण्यासाठी आता 63 करायचे. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. स्पीडअप घ्या दोन्ही टीम्स. यानंतर आम्ही कॉल देईन. यानंतरच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला काळगाव टीम, दुसऱ्या बाजूला रेणुका देवी स्पोर्ट्स. तुम्हाला कॉल आहे कॅप्टन. या दोन्ही टीम, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कोणताही वेग घेऊ नका. मॅचला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. रेणुका देवी स्पोर्ट्स कॅप्टन या. तुम्हाला मी विनंती करेन. यानंतर होणारी मॅच टॉस झालाय. अगदी टॉस होऊन रेणुका देवी स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकला आणि त्यांनी कळवले की आम्ही करणार आहोत क्षेत्ररक्षण, बॅटिंगसाठी तयार राहायचे. काळगाव संघ जाऊया मॅचच्या दिशेने. आणि याच दरम्यान मुकादम चषक भारतात पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये पहिली 50 जी मात्र नोंदवली गेली. अर्थातच बॅटर होता प्रमोदच्या नावावरती ती 50 राहिली होती. अर्धशतक राहिलं होतं. आमचे पंच आहेत पहा, माणेसाहेब पाटण तालुका. तदनंतर संदीप देखील तिकडे आहेत, मॅक्सवेल पाटणचे. चला जास्त वेळ कोणी घेणार नाही आहे. तदनंतर होणाऱ्या मॅचसाठी देखील दोन्ही संघांनी तयार राहायचे. श्री 11 काळगाव आणि रेणुका देवी स्पोर्ट्स याची देखील नोंद घ्या. आता या मॅचच्या दिशेने जातोय. विजयासाठी 18 चेंडूमध्ये जवळपास टार्गेट आहे, सेट केलंय टीम भवानी नगर या संघाने. 64 63. पहा अगदी आमच्या स्क्रीनवरती सन्माननीय आनंदरावजी चव्हाण, ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंदरुळ कुळे, तालुका पाटण, जिल्हा सातारा. आणि याच पतसंस्थेच्या आपण पाहतोय 14व्या शाखेचा शुभारंभ आपल्या आता नवी मुंबईमध्ये कोपरखळणेमध्ये आपण पाहतोय. अगदी आनंदराव चव्हाण, ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मंदरुळ कुळे, तालुका पाटण, जिल्हा सातारा यांची पहा मॅचच्या दिशेने आम्ही जातोय. बॉलिंग मार्कवरती पृथ्वीराज यादव, सुप्रसिद्ध खेळाडू आहे. भरपूर सारी लोकप्रियता त्याने मिळवली या पाटण तालुक्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर गणेश, नॉन स्ट्राइक एंडला सुनील बाहुबली. 63 धावांचा पाठलाग. पहिला बॉल पृथ्वीराज वरती आला चढवण्याचा प्रयत्न. इनफील्डमध्ये फीड होत नाही. आउटफील्डमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आलेत, फीड करतायत. एक सिंगल रन फक्त आणि फक्त प्राप्त होते. आणि या सिंगल निशी या रनचेसला सुरुवात देखील होते. एक बॉल पूर्ण आणि धाव फलकावरती एक येते. एक बॉल पूर्ण आणि एक धाव फलकावरती आले. बॅट स्विंग तर केले परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. मिसिस स्ट्रोक सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. दुसरा बॉल पृथ्वीराजचा पूर्ण झालाय. समोर सुनील असेल. एक बिग बॅटल पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मुकादम चषक 2026 या स्पर्धेमध्ये आल्या प्रत्येक खेळाडूंचं सी कॉर्नर मध्ये वेगाने जाईल का? यावेळेला तिकडे पहा एक रन पूर्ण केली आहे आणि दुसऱ्या धावेचा देखील कॉल येताना आम्हाला पाहायला मिळतो. 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावेनिशी या दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्येमध्ये बढती होते. 3 बॉल आणि 3 धावा.
या संध्याकाळच्या सत्रामध्ये दुपारच्या सत्रामध्ये पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित मुकादम चषक 2026 मध्ये आलेले सर्व खेळाडू वर्ग, संघमालक, सर्व प्रेक्षक वर्ग, या स्पर्धेचे शुभचिंतक, हितचिंतक, मान्यवर, या सर्वांचं आम्ही करतोय शब्दसुमन आणि सहर्ष स्वागत. अगदी उलट्या हाताने बॅकहँड डिलिव्हरी होती पृथ्वीराजची, समजू शकला नाहीये. समजेपर्यंत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. या डॉट बॉल निशी 4 बॉल पूर्ण झालेत. वेगाने यावेळेला पास स्विंग केला जातोय. डॉट बॉल येणार आहे का? अजून एक निर्धाव चेंडू येतोय. पंच कळवतात फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल 5वा बॉल पूर्ण झाला. विविधतेने नटलेला गोलंदाज म्हणजे पृथ्वीराज यादव. भरपूर सारे चेंडू व्हेरिएशन्स त्याच्याजवळ आहेत आणि तो या मॅचमध्ये बाहेर काढतोय. मुकादम चषक 2026 वरती प्रत्येकाला नाव कोरायचं आणि यासाठी प्रयत्न चालल्यात. फुलटॉस बॉल स्टिकरवरती आदळलाय. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी नाही प्रयत्न करणार. 1च रन येते आणि 1 धावेनिशी ओव्हर मात्र यावेळेला पंच संपवतात. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 4 असतील. फक्त आणि फक्त 4 धावा समीकरण की स्कोररच्या माध्यमातून ऑनस्क्रीनवरती दाखवलं जात आहे. 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत विजयासाठी धावा 59, 59 रन आणि या बनवल्या जातील का? शक्य आहे, परंतु प्रयत्न देखील तितके शिगेला पोचायला हवेत आणि ते पोचतील का सुनील आणि गणेश यांच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं. नाहीये यावेळेला कमी गतीने हाताळल्या प्रमोद यांनी. थोडासा घसरलाय तिकडे पाहतो, परंतु आजच्या दिवसामध्ये पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. ग्राउंड मात्र वाळलं गेले आणि आउटफील्ड देखील फास्ट आहे, त्यामुळे साथ मिळते थोडीशी क्षेत्ररक्षकांना चेंडू फीड करण्यासाठी. सिंगलनिशी स्ट्रायकिंग एंडवरती गणेश. 1.1 चेंडूचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या आता 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येतोय. अगदी उलट्या हाताने गोलंदाजी चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला कट केला जातोय. आजच्या दिवसामध्ये जवळपास 20 संघ, 20 टीम्स ज्या खेळ करतायत. डी झोनमध्ये सिंगलसाठी एक डिक्लेअर स्वरूपाची रन आणि या डिक्लेअर स्वरूपाच्या रणनिशी संघाची धावसंख्येमध्ये बदल. संघाची धावसंख्या आता 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. मुकादम चषक 2026 प्रत्येक संघ येतो ही स्पर्धा जिंकण्यासाठी, अनुभवण्यासाठी. प्रेक्षक राजावर्ग देखील थोड्याच वेळामध्ये जोडला जाईल. उलट्या हाताने फेकी केला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तदनंतर मात्र त्याच्यावरती फक्त आणि फक्त एक सिंगल रन आणि या सिंगलनिशी संघाची धावसंख्या आता 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 बॉल पूर्ण, 7 धावा. डॉट बॉल येतोय. बॅट स्विंग तर करतोय, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये आणि आता मॅच पूर्णपणे फसली आहे मराठा शिरळ संघासाठी. 8 मध्ये बनवायचे 56, माफी असावी, 7 मध्ये बनवायच्या होत्या 56. आता हा देखील चेंडू पूर्ण होतोय, म्हणजेच आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 55 धाव्यांची गरज आहे. त्याच दरम्यान पहा एक प्रयोग केला जाईल. नौका गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आणला जाईल, त्याला एक संधी दिली जाईल, कारण की मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने येऊन थांबले. याचाच अभ्यास करत असताना संघ कर्णधाराने बॉलिंग मार्कवरती देखील 3रा गोलंदाज आणलाय, विक्रांत. विक्रांतचा पहिला बॉल यावेळेला विकेट किपर जवळ जाऊन थांबतोय, म्हणजे आता 5 मध्ये बनवायचे आहेत 55. पूर्णपणे आता मॅच हातामध्ये पकडून ठेवले भवानीनगर या संघाने. तदनंतर होणारी मॅच दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. डॉट बॉल येतोय का? यावेळी देखील डॉट बॉल येताना आम्हाला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू येतोय. तदनंतर होणारी मॅच आम्ही अनाऊन्स करू. दोन्ही संघ कोणताही वेळ न दवडता मैदानाच्या आतमध्ये लगेचच येतील, याची देखील नोंद घ्यायची आहे. काळगाव आणि रेणुकादेवी स्पोर्ट्स. फुलटॉस होता. डी झोनमध्ये चाललाय. डी झोनमध्ये फक्त आणि फक्त धाव देऊन जाईल. सिंगल. समीकरण 3 मध्ये आता हवे 54 धावा. फटका खेळला जातोय. सी कॉर्नरमधून अगदी डीपवरती चाललाय चेंडू. मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक येतील. हा सगळे काही फ्री आम्हाला पाहायला मिळत आहेत. शांततेचं क्रिकेट खेळताना आम्हाला पाहायला मिळते फिल्डिंग करणारी टीम, कारण की पूर्णपणे मॅच त्यांनी पकडून ठेवले स्वतःच्या बाजूने. वाईट +1. थोडीशी दिशा भरकटली आणि तदनंतर मात्र आता या 2 धावा येताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. समीकरण बदलत आहे. समीकरण फसलं गेले तरी सुद्धा मात्र या 2-2 धावा या धावफलकावरती आमचे स्कोरर जोडतायत आणि तदनंतर मात्र आता 2 चेंडूमध्ये 51 धाव्यांची गरज आहे.
तदनंतर आम्ही पुढील मॅचच्या दिशेने वळू. लगेचच दोन्ही संघांनी देखील तयार राहायचं आहे. फुलटॉस होता, सरळ दिशेने खेळलाय देखील, 4 धावा देऊन जाईल, परंतु या लेट आलेल्या फटक्याचा इतकासा प्रभाव पडणार नाहीये धावफलकावरती. आता एक चेंडूमध्ये विजयासाठी 47 धाव्यांची गरज आहे. मॅच फिनिश होते, मॅच संपली जाते. यावेळेला विजय मिळवला जातोय आणि विजयाला गवसणी गाठली जाते. भवानीनगर संघाच्या माध्यमातून एक अर्धशतक आलं होतं प्रमोद यांच्या माध्यमातून. तदनंतर मात्र त्या 50 नंतर एक चांगला टोटल उभा केला आणि बॉलिंग लाईनअप पृथ्वीराज, प्रमोद आणि त्याच्याबरोबर विक्रांत यांनी पूर्णपणे मराठा शिरळ संघाला रोखून ठेवलं आणि हा विजय प्राप्त केला. मराठा शिरळ संघाचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. तुम्ही आलात, संघ नोंदणी केलीत, मुकादम चषकाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल तुमचे आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जाऊयात नेक्स्ट मॅचच्या दिशेने. नेक्स्ट मॅच लगेचच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही येणार आहोत, याची देखील नोंद घ्या. म्हणजे टीम आपण पाहतोय श्री 11 काळगाव आणि रेणुकादेवी स्पोर्ट्स.